रॅपिडो, ओला आणि उबरच्या बाईक टॅक्सी सेवांवरती राज्य सरकारनं मोठी कारवाई केली आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे या कंपन्यांचे बाईक टॅक्सी परवाने हे शासनाकडून रद्द करण्यात आले. शासनाच्या नियमानुसार हा परवाना ई बाईकसाठी असताना प्रत्यक्षात पेट्रोल बाईकचा वापर होत असल्याचं आढळून आलेलं आहे. तर वारंवार कारवाई करून देखील नियमाचं पालन होत नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्याबरोबरच पेट्रोल बाईक वापरणाऱ्या चालकांसह मालकांवरती देखील गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आम्ही आज निर्णय घेतलेला आहे. सुनील शिंदे जे आहेत उबाटाचे आमदार, त्यांनी प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाच्या अनुषंगानं निवेदन सभागृहामध्ये दिलं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगानं त्याला जो परवाना 1 महिन्याचा तात्पुरत्या स्वरूपात दिला होता, योग्य त्या कागदपत्राची त्यांनी पूर्तता न केल्यामुळे तो रद्द करण्यात आला. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये राज्य सरकारला घेरलंय. महिला आयोगाला देण्यात येणाऱ्या निधीवरून मुनगंटीवारांनी महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांवरती प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मध्यस्थी केली आहे. महिलांवर आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ज्यांनी 3 वर्ष पैसे दिले नसतील त्या अधिकाऱ्यांवर काही कारवाई करणार आहे की नुसतं भाषण होणार आहे? महिला दिनाच्या संदर्भात महिला शक्तीचा जागर, नारी से नारायणी तक, अबगा नहीं है सबगा है, हे फक्त शब्दात राहणार आहे की हृदयातून हा आवाजाचा ओंकार निघणार आहे? तर मग मी जर प्रश्न केला की यानंतर आउटले जो आहे त्याच्या वारंवार फायली इथं का पाठवल्या जातात, अन्यथा मग याचा उपयोग होणार नाही. तुम्ही पैसेच देत नाही महिला आयोगाला, आउटले दाखवता. महिला आयोगाच्या मागणीनुसार निधी आपण वर्ग करत असतो. कुठेही निधीची कमतरता कधीच आता पटलावर ठेवू आम्ही तो, पण दरवर्षी आपण जेवढा निधी खर्च केला तो दरवर्षी संकेतस्थळावरती आपण टाकत असतो. आणि अध्यक्ष महोदय, महिला आयोगासाठी निधीची कमतरता कधीच कमी पडत नाही. त्यांच्या आवश्यकतेनुसार प्रत्येक वेळी आम्ही निधी वितरित करत असतो. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी भाजपवरती जोरदार टीका केली आहे. शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रामध्ये आणून महाराष्ट्रातील कच्चा माल त्या महामार्गाच्या माध्यमामधून दुसऱ्या देशात पाठवला जाणार आहे असं बोलताना त्यांनी राज्य सरकारवरती शेलक्या शब्दांमध्ये टीका केली आहे. ईस्ट इंडिया कंपनी नावाची एक कंपनी आली होती. भारतातला कच्चा माल विदेशात पाठवायची, विदेशाचा पक्का माल भारतात आणायची. की देवेंद्र फडणवीसचं सरकार ही ईस्ट इंडिया कंपनीची औलाद आहे. की या देशातला, या महाराष्ट्रातला, या भारतातला, छत्तीसगडचा, ओडिशाचा, महाराष्ट्राचा जो खनिज आहे ही बाहेर विदेशामध्ये एक्सपोर्ट करण्याच्या अनुषंगाने शक्तीपीठ महामार्ग होत आहे. राज्यभरातील गायरान जमिनींबाबत एक मोठा निर्णय झालाय. महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषद क्षेत्रातील गायरान जमिनीचं आरक्षण हे उठवलं जाणार आहे. गायरान जमिनी संदर्भामध्ये विधेयक विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलं. या निर्णयानुसार हजारो हेक्टर जमिनी सार्वजनिक हिताच्या विविध कामांसाठी वापरल्या जातील. विधिमंडळ अधिवेशनामध्ये भाजपचे काही मंत्री आणि आमदार गैरहजर राहत असल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. सभागृहामध्ये मंत्री गैरहजर राहण्याची त्यांनी गंभीर दखल घेतली आहे. दुपारनंतर अनेक मंत्री आणि आमदार उपस्थित नसल्याचे निदर्शनास आलेलं आहे. विधिमंडळातील कामगिरी सुधारण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे मंत्री आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. आज मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील, त्याबरोबरच बुधवारी पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, कोकण आणि मुंबईतील मंत्री आणि आमदारांसोबत बैठक होणार आहे. बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा काल 9वा दिवस होता. गेल्या 9 दिवसांपासून मेळघाटातील मूलभूत प्रश्नांवरती बच्चू कडूंनी संघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंनी सलोना ते चिखलदरा असा तांडव मोर्चा काढलाय. दरम्यान या आंदोलनावरती तोडगा काढण्यासाठी मंत्री उदय सामंत आणि प्रकाश आंबेडकर यांनी चिखलदरा गाठलं. एकनाथ शिंदेंसोबत बच्चू कडूंनी फोनद्वारे चर्चा केली. लवकरच बच्चू कडूंच्या मागण्यांसंदर्भामध्ये बैठक आयोजित केली जाण्याचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. मेळघाटसाठी आपण पहिल्यांदा आंदोलन करतो आणि त्या एकदम टोकापर्यंत मला वाटतं त्याला एक सरळ दिशा भेटलेली आहे. आज या मेळघाटच्या सगळ्या प्रशासकीय ज्या गोष्टी होत्या, आम्हाला 22 गावच्या पिण्याच्या पाण्याचं 20 तारखेपर्यंत, एप्रिलपर्यंत पूर्ण करू त्यांनी सांगितलं. म्हणजे प्रशासकीय स्तरावरचं. त्याच्यानं मला असं वाटतं का ही सुरुवात आहे. थोडं सरकारचं ऐकून घेऊ. नाही ऐकलं तर आम्ही जिवंत जाईन आंदोलन करायला. पैसे थोडे लागतं. 250 किलोमीटर चाललं, पुन्हा 500 किलोमीटर चालू, पण सोडणार नाही.
पुणे महापालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 13,995 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक आज सादर करण्यात आलं. महापालिका आयुक्तांनी हे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर मांडलं. शहरातील वाहतूक नियोजन प्रकल्पांसाठी 740 कोटींची तरतूद करण्यात आली आहे, तर पाणी पुरवठा विभागासाठी सर्वाधिक 2,700 कोटी रुपये हे राखीव ठेवण्यात आले. याशिवाय पथ विभागासाठी 1,866 कोटी, घनकचरा व्यवस्थापनासाठी 1,390 कोटी आणि मल्ल निस्सारण प्रकल्पासाठी 1,216 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याबरोबरच शिक्षण, उद्यान, आरोग्य आणि इतर विभागांसाठी देखील निधीची तरतूदही करण्यात आली आहे. शिवसेना आणि रोटरी क्लब मुंबई यांच्या वतीनं रोटरी पिंक रिक्षा उपक्रम राबवण्यात येतोय. या निमित्तानं दादर इथल्या शिवसेना भवनामध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रश्मी ठाकरेंच्या हस्ते पिंक रिक्षा चालवणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेना प्रवक्त्या सुषमा अंधारे, उपनेत्या विशाखा राऊत, मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर या उपस्थित होत्या. विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीमध्ये टपाली मतपत्रिका चोरून परस्पर मतदान उरकल्याचा धक्कादायक आणि गंभीर प्रकार हा गडचिरोलीच्या आरमोरीमध्ये समोर आलाय. मतदारांना टपाली मतदान पत्रिका पाठवून सीलबंद लिफाफ्यामध्ये मतदान प्रक्रिया ही घेतली जाते. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मतदारांना टपाली मतपत्रिका मिळाल्याच नाहीत. त्यांनी टपाल कार्यालयामध्ये चौकशी केलेली असता पोस्ट मास्तरांनी हाताशी घेऊन त्यांच्या नावाच्या मतपत्रिका या दुसऱ्याच व्यक्तीनं परस्पर घेतल्याचं समोर आलंय. दरम्यान एका विशिष्ट विचारसरणीच्या व्यक्तीला निवडून आणण्यासाठी मतपत्रिका चोरून बोगस मतदान केल्याचा आरोप विदर्भ साहित्य संघाचे मतदार डॉक्टर महेश कोपुलवार यांनी केलाय. तर या प्रकरणानंतर या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या चौकशीची मागणी ही देखील केली जाते. शिर्डीच्या साई मंदिरालगत असणारी अनेक घरं आणि व्यावसायिक दुकानदारांनी अतिक्रमण स्वतःहून काढून घेण्यास सुरुवात केली आहे. लक्ष्मीनगर भागातील अतिक्रमणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मात्र आगामी काळामध्ये होत असलेल्या कुंभमेळ्यामुळे वाढणारी भक्तांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाकडून तयारी केली जाते आणि त्यासाठी पालिका प्रशासनानं ही अतिक्रमणं काढण्यासाठी आजपर्यंतची मुदत दिलेली होती. त्यामुळे स्थानिकांनी प्रशासनाशी कुठलाही संघर्ष न करता स्वतःहून अतिक्रमण जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एरवी गजबजलेला असणारा लक्ष्मीनगर परिसर अतिक्रमण काढल्यामुळे ओसाड पडल्याचं चित्र आहे. नागरिक स्वतःहून अतिक्रमण खाली करत असले तरी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न हा मात्र प्रलंबितच आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात असलेल्या अतिवृष्टीचा हजारो शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामध्ये पवनी तालुक्यातील 31,290 शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून 15,41,68,000 रुपयांचा मदत निधी हा जानेवारी महिन्यामध्येच पवनी तहसील कार्यालयाला प्राप्त झाला. मात्र प्रशासकीय दिरंगाई आणि तांत्रिक अडचणींमुळे 2 महिने उलटून देखील हा निधी शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पडलेला नाहीये. प्रशासनानं आतापर्यंत केवळ 870 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते केलेले आहेत. तांत्रिक अडचणींमुळे अजून देखील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. केवळ तांत्रिक अडचणींमुळे पवनी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत अतिवृष्टीचे पैसे पोहोचू शकले नसल्याची गंभीर कबुली ही प्रशासनानं दिली आहे आणि त्यामुळे ऐन गरजेच्या वेळी मदत मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यामध्ये 50 लाख रुपयांचा विमा मिळवण्यासाठी रचलेला कट हा समोर आलाय. या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी आणि मेहुणबारे पोलीस ठाण्यातील 4 पोलीस कर्मचाऱ्यांसह संबंधित कुटुंबियांविरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. चाळीसगाव तालुक्यातील दहिवड फाट्याजवळ दुचाकीस्वाराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचा कट डॉक्टर, 4 पोलीस आणि कुटुंबियांनी रचला. फिर्यादीच्या माहितीनुसार राजेंद्र जाधव यांच्या मृत्यूची नोंद करणारा FIR पोलीस दाखल करण्यामध्ये आलेला होता. तर पुढे डॉक्टरांनी कुठलाही मृतदेह समोर नसताना पोलिसांना प्राथमिक अहवालासह पोस्टमॉर्टम रिपोर्ट दिला. त्यानंतर जाधव यांच्या पत्नी अरुणा जाधव यांच्या नावे विमा मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला. मात्र विमा कंपनीनं केलेल्या तपासणीमध्ये अनेक विसंगती आढळल्या. तपासामध्ये राजेंद्र जाधव यांचा प्रत्यक्ष मृत्यू 2024 मध्येच यकृताच्या गंभीर आजारानं झाल्याचं समोर आलं आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये पोलिसांनी चौकशी करून 9 जणांना अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये विमा कंपनीच्या 7.5 कोटींची फसवणूक करण्याचा डाव असल्याचं समोर आलेलं आहे. माहिती प्राप्त झाल्यानंतर फायनान्स कंपनीवाल्यांकडनं आम्ही गुन्हा दाखल केला आणि या पूर्ण प्रकरणामध्ये म्हणजे इन्शुरन्स काढण्यामध्ये जे काही चुका काढलं होतं, नंतर बनावट ऍक्सिडेंट तयार केलं होतं आणि जे कोणी इन्शुरन्स एजंट्स आहेत
आणि जे कोणी ह्याच्यामध्ये बेनिफिट मिळणार होते सर्व लोकांवरती आम्ही तपासादरम्यान त्यांचं काय काय रोल आहे ते निष्पन्न केलेलं आहे आणि ओव्हरऑल आतापर्यंत आम्ही 9 लोकांना अटक करण्यात आले होते. सोलापूरच्या बाजारात बनावट नोटा विक्री करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. जेलरोड पोलिसांनी 1,10,000 रुपयांच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा या जप्त केल्यात. या प्रकरणी राजू चोरमुले आणि अतुल तावरेला अटक करण्यात आलेली असून ग्रामीण भागामध्ये देखील त्यांचं जाळं आढळलेलं आहे. आरोपी कलर प्रिंटवरती बनावट नोटा तयार करून 1 लाख रुपयांच्या बदल्यामध्ये 3 लाख रुपये देण्याचा आमिष देत होता. गोपनीय मदतीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीच्या मुसक्या आवडलेल्या आहेत. बनावट नोटांच्या साखळीमध्ये आणखी आरोपी असल्याची शक्यता ही व्यक्त केली जाते. डुप्लिकेट चलनी नोटा या छापून त्या मार्केटमध्ये विक्री व्यवसाय करणारी एक टीम 2 आरोपींची टीम पकडली. त्यांनी त्यांच्यासोबत पॉईंटवरच तिथेच घटनास्थळीच 1,10,000च्या डुप्लिकेट 500च्या नोटा भारतीय चलनी नोटा जप्त केलेल्या आहेत. यामध्ये भारतीय न्यायसंहिता कलम 178, 179, 180 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा पुढील तपास सुरू आहे. नाशिकमधील जीएसटी अधिकारी लाच प्रकरणामध्ये न्यायालयानं तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राज्यकर उपायुक्त सोमनाथ पागे, सहाय्यक राज्यकर आयुक्त मच्छिंद्र दोंदे यांच्यासह एका व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केलेली होती. बांधकाम व्यवसायावरील कारवाईचा तपास पूर्ण करण्यासाठी 1,20,00,000ची लाच मागितल्यानं या तिघांवरती कारवाई करण्यात आली आहे. नंदुरबारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांचे बंधू रवींद्र चौधरी यांच्यावरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बाबा रिसॉर्ट इथं झालेल्या चौधरी समाजाच्या कार्यक्रमामध्ये अनुसूचित जातींच्या महिलेचा अपमान करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय. म्हशीनं केलेल्या हल्ल्यामध्ये जमिनीवरती पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे लक्ष्मण कुंभारे या 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय. नागपूरच्या महाल परिसरामध्ये हा प्रकार घडलाय. कुत्र्यानं चावा घेतल्यामुळे ही म्हैस आक्रमक झालेली होती आणि त्यातूनच तिनं छत्रपती शिवाजी महाराज चौक, दसरा रोड या भागामध्ये आक्रमक होत अनेकांना जखमी केलं. या घटनेनंतर स्थानिक नगरसेवक सचिन नाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं आक्रमक झालेल्या या म्हशीला भट सभागृहाजवळ पकडलं. दरम्यान काही दिवसांपूर्वी मोकाट वळून देखील असाच वंदना देवीकरांसह काही नागरिकांवरती हल्ला केलेला होता. यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांच्या प्रकरणानं खळबळ उडाली आहे. अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांकडून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांच्या आधारे विविध सोयी सुविधांचा लाभ घेतल्याचा आरोप होतोय. या पार्श्वभूमीवरती तब्बल 490 दिव्यांग अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षकांची फिजिकल तपासणी आरोग्य विभागाच्या उपसंचालकांमार्फत केली जाणार आहे. याआधी तपासणीमध्ये 21 जण हे UDID कार्ड नसल्याचं आढळून आल्यामुळे त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई देखील करण्यात आलेली होती. पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगमधील शिक्षणायुक्त कार्यालयासमोर राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. मराठी शाळांसाठी शिक्षक भरती तातडीनं करावी, भरती प्रक्रियेमध्ये 50 प्राधान्यक्रमांची अट ही रद्द करून अमर्यादित प्राधान्यक्रम द्यावेत आणि शिक्षक भरतीचा रोडमॅप जाहीर करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. RTE कायद्यानुसार 90% भरती होणं अपेक्षित असताना सरकार फक्त 80% भरती करत असल्याचा आरोप देखील करण्यात आलाय. युवा विद्यार्थी संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं. पैठणच्या नाथषष्ठी सोहळ्याला रविवारपासून सुरुवात झाली आहे. या सोहळ्यामुळे पैठण नगरी भानुदास एकनाथाच्या गजरानं दुमदुमून गेली आहे. यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच नाथ मंदिरामध्ये पासधारकांना थेट दर्शनाची सोयही उपलब्ध होणार आहे. या महोत्सवासाठी यंदा तब्बल 765हून अधिक दिंड्या या पैठण नगरीमध्ये दाखल झाल्या, तर 10 लाखांपेक्षा अधिक नागरिक या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित झालेत. महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेला शेकरू हा दुर्मिळ प्राणी नुकताच दापोलीमध्ये आढळून आलाय. दापोली विद्यापीठाच्या परिसरामध्ये या दुर्मिळ शेकरूचं दर्शन झालंय आणि त्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. शेकरूचा अधिवास प्रामुख्यानं महाराष्ट्रातील भीमाशंकर, कळसुबाई, हरिश्चंद्रगड, मेळघाट, ताडोबा आणि कोकणातील दाट जंगलामध्ये आहे. पण आता रायगडच्या रत्नागिरीच्या दापोलीमध्ये देखील शेकरू आढळल्यामुळे वन विभागाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे शेकरूला वाघा एवढं सर्वोच्च कायदेशीर संरक्षण प्राप्त आहे आणि त्यामुळे या दुर्मिळ प्राण्यांची संख्या ही सध्या वाढताना दिसतेय.
पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणवाडी परिसरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या एका बिबट्याला जेरबंद करण्यामध्ये वनविभागाला यश आलंय. बिबट्यानं परिसरातील पाळीव प्राण्यांवरती हल्ले केले होते आणि त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली होती. मात्र अजून देखील एक बिबट्या या परिसरामध्ये वावरत असल्याची माहिती आहे. एकीकडे जगभरामध्ये महिला दिन हा मोठ्या ताटामाटामध्ये साजरा होत असताना डहाणूमध्ये मात्र एका गर्भवती मातेला प्रसूती कळा सोसत रात्रीच्या वेळी एका रुग्णालयाकडून दुसऱ्या रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे असं कारण देत रुग्णालयामध्ये दाखल करण्यास नकार देण्यात आल्याचं कळतंय. तर हा भोंगळ कारभार डहाणूच्या कॉटेज रुग्णालयातला असून या घटनेमुळे संताप व्यक्त केला जातोय. दर्शना माच्छी यांच्या धावपळीमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेवरती प्रश्न हा पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एकतरी एमर्जन्सीमध्ये डॉक्टर राहायलाच पाहिजे. कुठल्या पण हॉस्पिटलमध्ये सरकारी असो किंवा प्रायव्हेट असो डॉक्टर असायलाच पाहिजे. जी माझी हालत काल झाली ती खूपच भयंकर होती आणि जी मला त्रास झाला ते कुठल्या व्यक्तीला तसा त्रास व्हायला नाही पाहिजे. आणि आईच्या आणि बाळाला जीवापर्यंत हानी होणार होती काल. या हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट नाही झालो असतो. पेट्रोलचे पैसे न देता पिस्तुलाचा धाक दाखवून पळ काढणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. सोलापूर धुळे महामार्गावरील वाशी फाट्यावरील पेट्रोल पंपावरती मध्यरात्री ही घटना घडली आहे. सातारा शहरातील एका नामांकित शाळेच्या हॉस्टेलमध्ये 24 मुलांचा लैंगिक आणि मानसिक छळ झाल्याची घटना ही उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वॉर्डबॉय ऋषिकेश चव्हाण याला अटक केलेली होती. पण न्यायालयानं त्याची जामिनावरती मुक्तता केल्यामुळे सर्वांच्याच बुबया उंचावल्यात. संबंधित शाळेच्या हॉस्टेलमध्ये आरोपी 4 महिन्यांपासून केअरटेकर म्हणून कार्यरत होता. सुरुवातीला केवळ 3 मुलांसोबत गैरप्रकार झाल्याची तक्रार समोर आली होती. यामध्ये मुलांच्या शरीराला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करणं, मारहाण करणं, पैशांची मागणी करणं आणि धमक्या देणं अशा प्रकारचं कृत्य आरोपी करत असल्याचं तपासामध्ये समोर आलं. अनेक पालकांनी एकत्र येत याबाबत नराधमाविरोधामध्ये तक्रार नोंदवल्यानंतर खळबळ उडालेली होती आणि त्यानंतर तपासाअंती एकूण 24 मुलांचा छळ झाल्याचं समोर आलं. आधारे गुन्हा दाखल आहे पोक्सको अंतर्गत आणि 115(2), 351(2) असं भारतीय न्याय संहिता जे मारहाण करणे आणि करणे आणि पोस्को कलम 2 आणि त्याच्यामध्ये जो आरोपी आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे. पुढचा तपास हा सातारा शहर पोलीस करत आहेत. भंडाऱ्याच्या पवनी शहरामध्ये 12 वर्षीय विद्यार्थ्यानं स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शाळेमध्ये गेलेल्या खोडसाळपणामुळे शिक्षक आणि पालकांकडून शिक्षेच्या भीतीनं 12 वर्षीय चिमुरड्यानं चक्क चाकूच्या धाकावरती अपहरण झाल्याचा बनाव रचला. शाळा प्रशासनानं पालकांना शाळेत आणण्यास सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासामधून सुटका व्हावी आणि ओरडा पडू नये यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा प्लॅन तयार केला. त्यानं पालकांना अपहरण झाल्याचं कळवल्यानं सर्वांच्याच जीव हा टांगणीला लागलेला होता. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं हालचाल करत सीसीटीव्हीच्या आधारे 3 तासामध्ये मुलाचा शोध लावला. विद्यार्थी सापडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मुंबई नाशिक महामार्गावरती सोनाळे परिसरामध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये भिवंडीतील 2 ऑटो रिक्षा चालकांचा मृत्यू झालाय. राजकुमार गुप्ता आणि महेंद्र केसरवानी अशी मृतांची नावं असून ते भिवंडी बायपास मार्गे सोनाळेच्या दिशेनं जात होते. दरम्यान मागून आलेल्या अज्ञात वाहनानं त्यांच्या ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिल्यामुळे दोघंही जण रस्त्यावरती फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या प्रकरणी तालुका पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधामध्ये गुन्हा दाखल केला आहे. राज्यात सध्या उन्हाचा कडाका कमालीचा वाढलेला आहे. राज्यामध्ये अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा हा 40 अंशांच्या वर गेला आहे. हवामान विभागानं पुढच्या काही दिवसांमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याचा अंदाज वर्तवलाय. खास करून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रामध्ये कडाक्याचं ऊन जाणवत असल्यानं काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. पूर्वेकडून उष्ण वारे कोकणाकडे वाहण्यास सुरुवात झाल्यामुळे मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. मुंबईमध्ये पुढचे काही दिवस हवामान उष्ण राहील. मुंबईचं कमाल तापमान 35 अंश नोंदवण्यात आलं. मुंबई शेजारच्या ठाणे, रायगड, पालघर, कल्याण, डोंबिवली आणि मुरबाड या परिसरामध्ये देखील कमाल तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील तापमानामध्ये मोठी वाढ पाहायला मिळते. सोलापूर शहराचा पारा 40 अंशांच्या पार गेलाय आणि अशामध्येच सोलापूरच्या प्राणी संग्रहालयातील प्राण्यांचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी जागोजागी कूलर लावण्यात आले. सोलापूरच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयामध्ये बिबट्या, माकड, मगर, हरिण असे प्राणी आहेत आणि यापैकी बिबट्यांना उन्हाचा सर्वाधिक फटका बसतो आणि म्हणूनच या बिबट्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी दिवसातून 2 वेळा त्यांच्यावरती पाण्याचा शिडकाव केला जातोय, तर दिवसभर कूलर लावून त्यांना थंडावाही दिला जातोय. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी आमदार रोहित पवार हे दिल्लीमध्ये आज राहुल गांधींची भेट घेणार आहेत. याआधी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव यांची रोहित पवार यांनी दिल्लीमध्ये भेट घेतली आहे. अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीचा मुद्दा संसदेमध्ये लावून धरण्याची मागणी रोहित पवार राहुल गांधींकडे करण्याची शक्यता आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.